जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, मी वीकेंडला काही महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येत असतो, म्हणजे काही एज्युकेशनल व्हिडिओ बनवण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. आणि आपला दीपटेक चॅनल त्याचा प्रयत्न पण करत राहणार, कारण की स्टॉक मार्केटमध्ये बहुतेक व्यक्ती काम करताय ना, चुकीच्या पद्धतीने करताय. सेफ इन्व्हेस्टमेंट काय असते हे त्यांना माहीतच नसतं. त्यांना काय वाटतं फक्त की आपण स्टॉक मार्केटमध्ये आलो म्हणजे आपण फक्त इथे ताबडतोब पैसा बनवतो आणि तो पैसा बनतो पण, असा त्यांचा गैरसमज असतो. पण जे एज्युकेशन असतं ना, ते घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. स्टॉक मार्केट विषयच खूप मोठा असतो. तुम्ही किती वर्ष दिले ना, तरी स्टॉक मार्केटचं नॉलेज कधी पूर्ण होत नसतं. पण बहुतेक जणांचं आजकाल काय होतं आहे की लवकरात लवकर पैसा बनवायचा मला स्टॉक मार्केटमधून, हा गैरसमज त्यांचा. त्यामुळे ते स्टॉक मार्केटमध्ये नुकसान करून घेत असतात. आणि माझा नेहमी प्रयत्न असणार आहे इथून पुढे पण आणि मागे पण होता, आपले व्ह्यूवर जे असणार आहे त्यांना चांगलं एज्युकेशन द्यायचं. स्टॉक मार्केटमध्ये फक्त ऑप्शन ट्रेडिंगच नाही आहे किंवा फ्युचर ट्रेडिंगच नाही आहे, तर खूप काही गोष्टी असतात, त्यांना शिकत चालायचं आहे. आणि असे व्हिडिओ मी नेहमी बनवत जाणार, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला चांगलं नॉलेज पण मिळू शकतं. पण तुमचं काम बनतं की तुम्ही चुकीच्या मार्गाने जायला नको, आपल्या मनावरती पण आपण ताबा ठेवायचा असतो. असं नाही की आलो स्टॉक मार्केटमध्ये, मोठा पैसा असतो लावायचा आणि श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करायचा. नाही, छोटा पैसा आहे, एक दिवस मोठा होणारच आहे. ताबडतोब श्रीमंत बनू नका, त्या पैशाला वाढवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आजचा आपण एक टॉपिक निवडलेला आहे. मागे 5-6 महिन्यांपूर्वी पण मी एक व्हिडिओ बनवला होता बघा, गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती. आणि आज पुन्हा एक टॉपिक घेऊन आलो आहे, ट्रेजरी बिलचा. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार की हे ट्रेजरी बिल काय असतं, यामध्ये आपण कशा प्रकारची गुंतवणूक करायची असते आणि का करायची असते. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि व्हिडिओला कॉमेंट करून जा. बहुतेक जण व्हिडिओला बघतात, कॉमेंट करत नाही. काही जणांना लाईक करण्याचा पण कंटाळा येत असतो, असं नसतं ना. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ बघताय ना, कमीत कमी त्याला एक लाईक आणि कॉमेंट पण करत चला. काय फरक पडतो, 1 मिनिट लागतं फक्त. कॉमेंट टाईप करण्यासाठी 1 मिनिट लागतो फक्त तुम्हाला. तर छानशी कॉमेंट पण व्हिडिओला करून जायची. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मागे पण मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये पण तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलेली होती, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये काय येतं असतं, बॉन्ड येत असतात. गव्हर्नमेंटचे काय येत असतात, बॉन्ड. आपण त्याला काय म्हणतो, गव्हर्नमेंट बॉन्ड. गव्हर्नमेंट बॉन्ड आणि त्यानंतर म्हणजे ट्रेजरी बिल. ट्रेजरी बिल हे काय असतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटी असतात. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आता ह्या ठिकाणी आपल्याला मिळणारे रिटर्न जे असतात ना, नेहमी फिक्स असतात. आपण यांना फिक्स रिटर्न असेट म्हणत असतो. या ठिकाणी मिळणारे रिटर्न जे असतात ना आपल्याला, ते मिळतात फिक्स रिटर्न. फिक्स रिटर्न. जसं आपण बँकेमध्ये एफ डी करत असतो बघा, तिथे 1 वर्षाची एफ डी केली की आपल्याला तिथे 60% रिटर्न मिळतात. सेव्हिंग अकाउंट असतं आपलं, त्यामध्ये जर आपला पैसा असेल तर तिथे पण आपल्याला फिक्स रिटर्न मिळतात. 2-3% रिटर्न आपल्याला मिळत असतात. ते काय असतात, फिक्स रिटर्न. आता ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड आणि ट्रेजरी बिल येत असतात. आता एक व्हिडिओ मी बनवला आहे की गव्हर्नमेंट बॉन्ड काय असतात, समजलं. बॉन्डविषयी एक व्हिडिओ बनवला आहे, कोणी बघितलेलं नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकतात. प्लेलिस्ट मी सेपरेट बनवलेली आहे त्याची, की गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे काय असतं, बॉन्ड आपण कशाला म्हणायचं असतं, त्याची सविस्तर चर्चा केलेली आहे. थोडक्यात इथे पण मी तुम्हाला सांगणारच, कारण की तुम्हाला माहिती आहे, मी एकदा व्हिडिओ चालू केला की वेळ बघत नसतो किती लागतोय त्याला. डीपली सांगण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. तर आपण एक व्यक्ती समजा, उदाहरण घेतलं की तुम्हाला समजतं, ए नावाची व्यक्ती. या ए नावाच्या व्यक्तीला काय, पैशांची गरज पडते. समजा मला एक घर बांधायचं आहे आणि या घरासाठी खर्च येतो आहे मला जवळजवळ 10 लाख रुपयांचा, आणि माझ्याजवळ आहे फक्त 6 लाख रुपये. बरोबर. मग मी काय करतो, बाकीचे 4 लाख जे असतात ना, ते घेण्यासाठी मी कोणाकडे जातो, एका बँकेकडे जात असतो. ही बँक आहे समजा, ही बँक SBI. या SBIकडे जाणार आणि SBIकडे गेल्यानंतर मी ह्या बँकेकडून काय घेत असतो, लोन घेत असतो. लोनच्या स्वरूपामध्ये मी रक्कम घेणारी ते 4 लाख रुपयांची. मग मला जेव्हा बँक आता या ठिकाणी लोन देणार, त्या लोनच्या बदल्यामध्ये मला काही इंटरेस्ट पण जमा करावा लागतो, काही व्याज पण मला द्यावं लागतं. ते ठरलेलं असतं की मला इथे याच्यावरती द्यायचं आहे 9% व्याज. बँकेकडून मी घेतलेला पैसा जो असतो ना, तो 4 लाख रुपयांचा असतो आणि त्यावरती आणि काही कालावधीमध्ये मला ही माझी मुद्दल आणि ह्या पैशांवरती काही व्याज मला बँकेला जमा करावं लागतं. असं नाही की मी 4 लाख रुपयांचं लोन घेतलेलं आहे म्हणजे मला फक्त बँकेला 4 लाख रुपये जमा करावे लागत आहे, नाही. किंवा बँक पण तुम्हाला जर 4 लाख रुपये देते
तर ती पण तुमच्याकडून काय घेणार आहे, व्याज घेणार, इंटरेस्ट. मग ते ठरलेलं असतं, तिथे 8, 9, 10% जे पण असेल ते व्याज तुम्हाला बँकेला द्यावं लागतं. तशाच पद्धतीने जेव्हा आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे आपलं केंद्र सरकार आहे, त्याला पण पैशांची गरज पडू शकते. प्रत्येकाला पैशाची गरज पडते. कोणी असं म्हणू शकत नाही की माझ्याकडे मोठा पैसा पडलेला आहे आणि मी ताबडतोब वापरतो. नाही, मोठमोठे बिझनेस चालत असतात, मोठमोठ्या कंपन्या असतात, त्यांना पण पैशांची गरज पडते. त्यांच्यावरती पण बघा नेहमी कर्ज असतं. रिलायन्ससारखं नाव तुम्ही ऐकलेलं आहे, मोठी कंपनी, पण तिच्यावरती पण कर्ज आहे. कर्ज घेऊनच ते आपला बिझनेस मोठा करत असतात. तशाच पद्धतीने गव्हर्नमेंटला पण काय पैशांची गरज पडणार. आपलं जे सरकार असतं ना, केंद्र सरकार, त्यांना पण पैशांची गरज पडत असते. तिथे पण पैशांचं शॉर्टेज होऊ शकतं, त्याला पण फंड लागू शकतं. कशासाठी, हे बघा, आजकाल तुम्ही बघताय रोडची कामं चाललेली असतात बघा, रोड, त्यानंतर ब्रिज बनवले जातात, त्यानंतर शाळा बनवल्या जातात, म्हणजे स्कूल असतात, गव्हर्नमेंट स्कूल बनवले जात असतात, त्यानंतर हॉस्पिटल बनवले जात असतात, हॉस्पिटल्स हे बनवले जात असतात. ही कामं नेहमी तुम्हाला होताना दिसतात बघा. मग याच्यासाठी पण गव्हर्नमेंटला पैशांची गरज पडते. अतिरिक्त पैसा जो आपण म्हणतो ना, त्याची गरज आपल्या भारत सरकारला पण पडतेच. मग ती गरज भागवण्यासाठी सरकार काय करत असतं, बॉन्ड जारी करतं किंवा ट्रेजरी बिल जारी करत असतं. मग त्यासाठी ते कोणाकडे जाणार, RBIकडे जाणार. असं नाही की इंडिव्हिज्युअली आपल्याकडे येणार. असं तर होत नाही कधी की आपलं भारत सरकार आहे, तुमच्याकडे आलं आणि म्हटलं की आम्हाला पैसा द्या. नाही, ते कोणाकडे जाणार, RBI, आपली केंद्रीय बँक जी असते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यांच्याकडे जाणार. त्यांच्याद्वारे हा पैसा जो असतो गव्हर्नमेंटकडे जात असतो. मग RBIद्वारे हे बॉन्ड किंवा हे ट्रेजरी बिल जे असतात ना, आपल्याला जारी केले जात असतात. मग जो पैसा आपल्याकडून घेतला जात असतो त्यावरती आपल्याला फिक्स रिटर्न दिले जात असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, बॉन्ड किंवा ट्रेजरी बिल म्हणत असतो. आता ट्रेजरी बिल आणि गव्हर्नमेंट बॉन्ड यांच्यामध्ये थोडा डिफरन्स असतो. ट्रेजरी बिलचा कालावधी जो असतो ना, 1 वर्षांपेक्षा कमी असतो आणि गव्हर्नमेंट बॉन्ड जे असतात ना, ते जास्त कालावधीसाठी असतात. म्हणजे त्या ठिकाणी मॅच्युरिटी पिरियड जो असतो ना गव्हर्नमेंट बॉन्डचा, तो जास्त असतो. काहींमध्ये 5 वर्ष, काहींमध्ये 7 वर्ष, काहींमध्ये 10 वर्ष, काहींमध्ये 15 वर्ष, काहींमध्ये 20 वर्षांचा पण तो कालावधी असतो गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये. पण जेव्हा तुम्ही ट्रेजरी बिलमध्ये येत असतात, तुम्हाला कालावधी जो दिसणार ते 1 वर्षाचा आजचा असतो. म्हणजे तिथं वेगवेगळे प्रकार असतात ट्रेजरी बिलचे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार 91 डेज, 91 डेज, त्यानंतर 184 डेज आणि त्यानंतर 364 डेज, असा कालावधी असतो त्याचा. या कालावधीमध्ये आपल्याकडून पैसा घेतला जातो आणि त्या पैशांवरती आपल्याला फिक्स रिटर्न दिले जात असतात. आपल्याला फिक्स रिटर्न दिले जात असतात. ट्रेजरी बिलचा कालावधी तुम्हाला हा दिसणार, 91 डेज, 184 डेज आणि 364 डेज. म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपल्याकडून शॉर्ट टर्मसाठी जेव्हा पैसा घेत असतं, शॉर्ट पिरियड म्हणजे आता 91 डेज म्हटलं तर किती, जवळजवळ 3 महिन्यांचा कालावधी येतो फक्त. मग हा शॉर्ट टाईमच झाला. आता मोठा कालावधी आपण कशाला म्हणू शकतो, तो कालावधी 1 वर्षांपेक्षा जास्त आहे. इथे कालावधी तुम्हाला 1 वर्षांपेक्षा कमी दिसतोय. त्यामुळेच मी हा शब्द वापरला की जेव्हा गव्हर्नमेंट आपल्याकडून शॉर्ट टर्मसाठी पैसा घेत असतं, कर्जाच्या स्वरूपातच, एक प्रकारे ते त्यांच्यासाठी कर्जच असणार आहे. समजलं का, कर्जाच्या स्वरूपात घेते म्हणजे एक प्रकारे ते लोन घेत आहे आपल्याकडून आणि आपल्याला एक फिक्स रिटर्न देत आहे. जो पण व्याजदर असेल, 6% असेल किंवा 7% असेल, त्या व्याजदराने आपल्याला इथे पैसा दिला. म्हणजे काय झाले, फिक्स रिटर्न असतात. मग हा कालावधी जो असतो तो कमी असतो इथे. काही जणांना प्रश्न पण पडलेला असेल की मी ट्रेजरी बिल का बाय करायचं, याच्यामध्ये पैसा मी का गुंतवायचा. तर बहुतेक व्यक्ती यामध्ये पैसा गुंतवताना दिसतात आपल्याला. गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये पण काही जण गुंतवतात पैसा आणि काही जण ट्रेजरी बिलमध्ये पण गुंतवत असतात. त्याचं कारण काय, आता गव्हर्नमेंट बॉन्ड जर तुम्हाला बाय करायचे असतील तिथं कालावधी तुमचा जास्त आहे, त्यांचा लॉक इन पिरियड पण असतो. पण जेव्हा तुम्ही ट्रेजरी बिलमध्ये जात असतात तर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी आपला पैसा पार्क करू शकता तिथे. मला वाटतं आहे की आपलं इंडियन मार्केट क्रॅश होतं आहे. समजा मी स्टॉक मार्केटमध्ये काम करतो आहे, आपलं इंडियन स्टॉक मार्केट क्रॅश होतं आहे, हे क्रॅश व्हायला लागलेले म्हणजे खाली येतं आहे. आता एक खाली येतं आहे आणि माझ्याजवळ 2-4 लाख रुपयांचा फंड पडलेला आहे किंवा 1 लाख रुपयाचा, जी पण रक्कम असेल किंवा 50,000 रुपयांची रक्कम असेल, तर मला एका सेफ जागेवरती त्याला गुंतवायचं आहे जिथे माझा थोडा पैसा पण बनत जाणार. मग आपण ट्रेजरी बिलची इथे निवड करू शकतो. आपल्याला माहिती 91 डेजसाठी मला इथे पैसा पार्क करायचा आहे, 3 महिन्यानंतर पैसा माझ्याजवळ येणारच तो. मग आपण तिथे पार्क करू शकतो पैशाला.
आणि नंतर तो पैसा आपल्याला मिळणारच आहे. मग आपल्याला वाटतं आहे की मार्केटने ते आता बॉटम बनवलेलं आहे, मार्केट जाऊ शकतं वरती, किंवा चांगले चांगले म्युच्युअल फंड असतात त्यामध्ये पण मी पैसा गुंतवू शकतो. तर मी काय करणार, मग हा जो पैसा असतो त्या जागेवरती डिप्लॉय करू शकतो. हा त्याचा फायदा. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये पैसा पार्क करण्यासाठी आपण ट्रेजरी बिलची पण निवड करू शकतो. हे त्याचं मुख्य कारण. नाहीतर काही जण म्हणणार गरज काय 3 महिन्यांसाठी पैसा इथे गुंतवायचा, मार्केटवरती गेलं, मार्केट खाली आलं, त्याच्यावरती परिणाम होणार का पैशांवरती? आपल्या काहीच परिणाम होणार नाही. आपल्याला इथे मिळणारे रिटर्न जे असणार आहे ना ते फिक्स रिटर्न असतात, त्यामुळे काळजी करायची गरज नसते तिथं. नाहीतर कोणी म्हणेल की 3 महिन्यांसाठी मी पैसा गुंतवला, मार्केट झालं क्रॅश आणि माझे रिटर्न झाले कमी. याच्यामध्ये तसं होत नसतं. इथे असतात फिक्स रिटर्न. जेव्हा आपण गव्हर्नमेंट बॉन्ड आणि ट्रेजरी बिलमध्ये जात असतो ना, तिथे आपल्याला फिक्स रिटर्न मिळत असतात. मग जर आपल्याला ह्या ट्रेजरी बिलमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपण कोणत्या ठिकाणी करू शकतो? तर काही प्लॅटफॉर्म, जसं झेरोदा नावाचा प्लॅटफॉर्म, आता मी काम याच्यावरतीच करतो त्यामुळे याच्यावरतीच मी तुम्हाला सांगणार की झेरोदाचा जो प्लॅटफॉर्म आहे, ब्रोकरेज प्लॅटफॉर्म, त्यावरती जाऊन आपण ट्रेजरी बिलमध्ये ॲप्लाय करू शकतो. ट्रेजरी बिलसाठी आपण इथे ॲप्लाय करू शकतो. जेव्हा याचा कालावधी कंप्लीट होणार आहे, जेव्हा तुम्ही ॲप्लाय केलं, समजा 91 डेज ट्रेजरी बिलसाठी तुम्ही ॲप्लाय केलेलं आहे, त्याचा कालावधी जेव्हा कंप्लीट होत असतो, म्हणजे मॅच्युरिटी पिरियड जो असतो ना, तो जेव्हा कंप्लीट होणार, ती जी आपली रक्कम असते आपल्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये येत असते. कोणत्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये येणार? जे आपल्या डीमॅटसोबत लिंक असतं. मी जर म्हटलं झेरोदाचं माझं डीमॅट अकाउंट आहे झेरोदा, आणि त्यामध्ये हा माझा अकाउंट नंबर लिंक आहे झेरोदासोबत. जर मी ते ॲप्लाय करत असेल ट्रेजरी बिलसाठी, त्याचा कालावधी जर कंप्लीट झाला, तर माझा पैसा जो असणार आहे तो कोणत्या ठिकाणी येणार आहे? तो ह्याच अकाउंटमध्ये. जे माझं बँक अकाउंट झेरोदासोबत लिंक असतं त्यामध्येच माझा पैसा येत असतो. आता ट्रेजरी बिलमध्ये आपण जेव्हा ॲप्लाय करत असतो तर त्यामध्ये पण ट्रेजरी बिलची एक रिअल व्हॅल्यू असते. आपण त्याला पार व्हॅल्यू म्हणत असतो. पार व्हॅल्यू म्हणजेच काय? रिअल व्हॅल्यू. त्या ट्रेजरी बिलची काय असते? एक पार व्हॅल्यू असते. त्यालाच आपण रिअल व्हॅल्यू पण म्हणू शकतो किंवा ट्रू व्हॅल्यू पण म्हणू शकतो. मी म्हणतोय की ट्रेजरी बिल आपल्याला जेव्हा इश्यू केले जातं आहे त्याच्यामध्ये त्याची पार व्हॅल्यू 100 रुपये समजा. आपण एक फक्त उदाहरण घेतो, 100 रुपये. जेव्हा आपल्याला हे ट्रेजरी बिल इश्यू केले जात असतात त्यामध्ये त्या पार व्हॅल्यूने केले जात नाही, आपल्याला ते डिस्काउंटमध्ये इथे मिळत असतात. डिस्काउंटमध्ये आपल्याला हे युनिट मिळत असतात. मी जर म्हटलं की ह्या ट्रेजरी बिलमध्ये अप्लाय करतो आहे, तिथे व्हॅल्यू मला 100 रुपये दिसतं आहे, तर ते आपल्याला इश्यू केले जात असतात डिस्काउंट रेटमध्ये. 100 रुपयांची व्हॅल्यू तुम्हाला ते इथे मिळू शकतात 96 रुपयाला, 97 रुपयाला. आपण पकडलं की 96 रुपयाला मला काय युनिट मिळतं आहे एक डिस्काउंट रेटमध्ये, म्हणजे 4 रुपये मला स्वस्तात मिळतं आहे. स्वस्तात मिळणार नाही, तो आपला फायदाच असतो इथे. तुम्हाला आता सांगत गेलं स्टेप बाय स्टेप की समजेलच तुम्हाला. ही काय झाली? पार व्हॅल्यू झाली, म्हणजे रिअल व्हॅल्यू झाली त्या ट्रेजरी बिलच्या युनिटची. आणि तुम्हाला जी मिळणार आहे ती व्हॅल्यू ही डिस्काउंट रेटमध्ये तुम्ही ॲप्लाय केल्यानंतर. मग जेव्हा याचा मॅच्युरिटी पिरियड कंप्लीट होत असतो, मी जर म्हटलं की याचा 91 दिवसांचा या ठिकाणी मॅच्युरिटी पिरियड संपला, 91 दिवसानंतर ही मॅच्युअर झालं ट्रेजरी बिल. आता पैसा तुम्हाला येणार आहे. मग तिथे पैसा जो तुम्हाला मिळत असतो ना, तो पार व्हॅल्यूने मिळत असतो. म्हणजे काय? रिअल व्हॅल्यूने 100 रुपयेप्रमाणे. 100 रुपयेप्रमाणे म्हणजे कसं हो, तुम्हाला इथे 4 रुपयांचा फायदा झालेला असतो. तुम्ही बाय केलेलं कितीला असतं? 96 रुपयाला. त्याची ओरिजिनल व्हॅल्यू 100 रुपयेच असते, पण तुम्हाला डिस्काउंट रेटमध्ये ते मिळत असतं. आता ही व्हॅल्यू जी असते ना 100 रुपयांची, ती वाढत नाही कधी, ती असते कॉन्स्टंट. ती 100 रुपये आहे, ती 100 रुपयेच राहणार. तुम्हाला फक्त इथे ट्रेजरी बिल जे मिळत असतात ना, ते डिस्काउंट रेटमध्ये मिळत असतात. तिथे काही वेळेला प्राईस 96 रुपये पण असू शकते किंवा 97 रुपये पण असू शकते. मग हा जो डिफरन्स असतो, आता 96 रुपये आणि 100 रुपये, इथे आपल्याला फायदा किती? 4 रुपयांचा. मग जर तुम्हाला 100 युनिट मिळालेले असतील, तुम्ही जो पण पैसा तिथे लावलेला असतो, 100 युनिट जर म्हटले तर तुमचा फायदा किती झाला? 400 रुपयांचा. हा तुमचा फायदा. 100 युनिट तुम्हाला मिळालेले होते. जो पैसा तुम्ही लावलेला आहे, डिप्लॉय केलेला होता, तुम्हाला इथे जी व्हॅल्यू मिळणार आहे ही डिस्काउंट नाही मिळणार आहे. 100 रुपयांची रिअल व्हॅल्यू होती, तुम्हाला मिळाली 96 रुपयाने. 4 रुपयांचा डिफरन्स हा तुमचा फायदा. जेव्हा ट्रेजरी बिल मॅच्युअर होत असतं, या पार व्हॅल्यूप्रमाणे तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत असतात.
इथे सरळ सरळ फायदा तुमचा किती रुपयांचा झाला? 4 रुपयांचा झाला. आता ही प्रोसेस तर झाली आपली प्रॉफिटची. आता याच्यामध्ये ॲप्लाय कसं करायचं असतं? बहुतेक जण म्हणतील ना की तर तुम्ही सांगितलं ट्रेजरी बिल असं असं असतं, सेफ रिटर्न बनत असतात तिथे, पण याच्यामध्ये आपण ॲप्लाय कसं करायचं असतं? तर त्यासाठी आपण झेरोदावरती जाऊ. झेरोदाचा प्लॅटफॉर्म सर्वांना माहीत असेल. तिथे जाऊन आपण ट्रेजरी बिलमध्ये ॲप्लाय करू शकतो किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड पण असतात त्यांच्यामध्ये पण आपण ॲप्लाय करू शकतो. त्यानंतर गोल्ड बॉन्ड पण असतात, जसं सोवरिन गोल्ड बॉन्ड येत असतात बघा, त्यांच्यामध्ये पण आपण ॲप्लाय करू शकतो झेरोदावरती. तर त्यासाठी आपण जाऊया आता झेरोदावरती. आता मी इथे झेरोदाचा प्लॅटफॉर्म ओपन केलेला आहे. तुम्हाला दिसेल हे पेज ओपन होत असतं जेव्हा आपण झेरोदाचा प्लॅटफॉर्म ओपन करत असतो, लॉग इन करतो त्याच्यामध्ये. तुम्हाला इथे दिसतं बघा डॅशबोर्ड, ऑर्डर, होल्डिंग, पोझिशन, बीड आणि फंड आपला. तर इथे एक ऑप्शन येत असतो बीडचा ऑप्शन दिसतोय सर्वांना. याच्यावरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक करायचं बीडवरती क्लिक केलं की पुन्हा इथे वेगवेगळे ऑप्शन दिसतात. IPO, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, ऑप्शन. IPOमध्ये आपण जे अप्लाय करत असतो ना, जसं SME IPO असतात, मेन बोर्ड IPO असतात, त्यांच्यामध्ये पण आपण गुंतवणूक करत असतो. आता इथे दिसतंय बघा तुम्हाला IPO आलेले आहे काही. आता हे कोणत्या टाईपचे IPO आहे तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. मग आपण जेव्हा बीडवरती क्लिक करतो असे ऑप्शन येत असतात आणि 2 नंबरचा ऑप्शन असतो इथे बघा. पहिला तर IPO असतो आणि दुसरा असतो गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. तर आपल्याला क्लिक करायचं आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती. इथे क्लिक केलं की इथे बघा आलेले आता ट्रेजरी बिल. काही वेळेला तुम्हाला इथे बॉन्ड पण दिसणार. इथे तुम्हाला काही वेळेला बॉन्ड पण दिसणार, 10 इयर बॉन्ड. असे वेगवेगळ्या मॅच्युरिटी पिरियडचे बॉन्ड पण तुम्हाला दिसतात. मग इथे तुम्हाला सांगितलं होतं बघा मी 91 डेज ट्रेजरी बिल, 364 ट्रेजरी बिल, 182 डेज ट्रेजरी बिल. मी माझ्या मते 184 काहीतरी लिहिलं पण ते 182 आहे. तर अशा 3 प्रकारचे असतात. मग आपल्याला कोणत्या ठिकाणी ॲप्लाय करायचं आहे दिलेला असतो आणि इथे यील्ड पण दिलेली असते. किती इंटरेस्ट मिळतो आपल्याला? 6.63%, 6.71%, 6.71% असं दिलेलं आहे बघा इथे. मग तुम्ही म्हटलं की मला शॉर्ट टर्मसाठी ट्रेजरी बिलमध्ये पैसा टाकायचा आहे, मग तुम्ही काय करू शकतात? 91 डेज ट्रेजरी बिलचा ऑप्शन असतो बघा इथे. त्याच्यावरती क्लिक करायचं, प्लेस बीड. आपल्याला बीड लावायची. त्याच्यावरती क्लिक करायचं प्लेस बीडवरती. असं पेज तुमच्यासमोर ओपन होत असतं. आता इथं दिले बघा इंडिकेटिव्ह यील्ड रिटर्न, म्हणजे आपल्याला मिळणारे रिटर्न 6.63%. त्यानंतर प्राईज 100 रुपये. मी तुम्हाला सांगितलं ना की याची पार व्हॅल्यू जे असणार म्हणजे रिअल व्हॅल्यू ती 100 रुपयाचं असणार आहे, पण तुम्हाला मिळताना ते डिस्काउंटमध्ये मिळणार. करून बघायचा प्रयत्न. हे सेफ इन्व्हेस्टमेंट आहे, इथं काही घाबरायची गरज नाही आहे. तुम्ही एक वेळेला ॲप्लाय करून बघायचं याच्यावरती, तुम्हाला ते डिस्काउंट रेटमध्ये मिळणार. आणि इथे मॅच्युरिटी दिलेली असते बघा 28 नोव्हेंबर 2024 ही त्याची मॅच्युरिटी. लास्ट बीड आपण केव्हा करू शकतो? 27 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 6पर्यंत, 16 वाजता म्हणजे 4 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर इथे मग आपल्याला समजतं आपल्याला किती क्वांटिटी मिळत आहे, त्यानंतर टोटल अमाऊंट आपली किती लागते ते पण दिसतं. त्यानंतर आपण इथे प्लेस करून द्यायची बीड. इथे सेटलमेंटची तारीख पण दिलेली असते, 29 ऑगस्ट 2024 रोजी सेटल होणार ते. जसं आपण IPOमध्ये अप्लाय करतो ना तशाच पद्धतीने, काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. समजलं का? मग जर तुम्हाला अमाऊंट वाढवायची असेल, कोणाला जर 10,000 रुपये गुंतवायचे असतील, तर ती व्यक्ती काय करणार हो? 10,000 रुपये इथे रक्कम टाकणार. इथे 10,000 रुपयांपेक्षा कमी घेत नाही, 10,000 रुपयेच मल्टिपलमध्ये 10,000, 20,000, 30,000, 40,000. मग तुम्ही जर 10,000 टाकले इथे तर तुम्हाला 100 क्वांटिटी मिळत आहे. एक क्वांटिटी किती? 100 रुपये, बरोबर. 100 क्वांटिटी 10,000 रुपयांच्या. मी जर म्हटलो की मला इन्व्हेस्ट करायची 20,000 रुपयांची रक्कम, तुमच्या क्वांटिटी किती होत आहे? 200. तुम्ही म्हटले मला 30,000 रुपये गुंतवायचे, तुमच्या क्वांटिटी होत आहे 300. अशा पद्धतीने तुम्ही इथे फक्त प्लेस बीडमध्ये जायचं आणि बीड लावून द्यायची तिथे. मग तुमचा पैसा जो असतो ना तो 91 दिवसांसाठी यामध्ये गुंतवला जात असतो. आता मी काय करतो, मी स्वतः इन्व्हेस्ट करून बघतो इथे. ठीक आहे, आपण जाऊया. मी इथे काय करतो, 10,000 रुपयांची रक्कम टाकतो आणि प्लेस बीडचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करतो आहे. बीड प्लेस झाली, माझी ऑर्डर या ठिकाणी काय झाली? प्लेस झाली. इथे आपण प्लेस करून दिलेलं आहे आता. तर ही सोपी प्रोसेस असते, अवघड नसतं काही, एकदम सोपं असतं, प्रत्येकजण ते करू शकतो. आता इथे गुंतवणूक का करायची मी सांगितलंच तुम्हाला. मुख्य कारण म्हणजे काय त्याचं, की शॉर्ट टर्मसाठी मला पैसा इथे गुंतवायचा, फक्त छोटासा पैसा पार्क करायचा आहे, त्यासाठी त्याचा वापर होणार, लाँग टर्मसाठी नाही. समजलं?
मागे पण काही जणांचे प्रश्न होते की सर बीडमध्ये ट्रेजरी बिल येत आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड येत आहे, तर त्याबद्दल थोडी माहिती द्या. मागे बहुतेक जणांनी कॉमेंटमध्ये पण सांगितलं होतं आणि आपल्या डिस्कशन ग्रुपवरती पण सांगितलेलं होतं. त्यामुळे मी आज व्हिडिओ बनवला, कारण की वेळ पण मिळत नसतो. वाटतं खूप की चांगले चांगले व्हिडिओ बनवले पाहिजे, पण शक्य होत नाही आणि वेळ पण नसतो, वेळ लागतो. माझे व्हिडिओ जे असतात ना ते मोठे असतात, त्यामुळे मला वेळ पण लागतो बनवण्यासाठी आणि त्यामध्ये त्याला एडिट करायचं, एडिटिंगसाठी पण खूप वेळ जात असतो. तर आजच्या व्हिडिओमधून सर्वांना समजलेलं असेल की हे ट्रेजरी बिल काय असतात, याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने अप्लाय करायचं असतं आणि का करायचं असतं ते पण तुम्हाला समजलेलं असेल. आणि सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक पण करायचं आहे आणि व्हिडिओला कॉमेंट पण करत चला. कॉमेंट तर केलंच पाहिजे. तुम्ही व्हिडिओ बघताय ना, व्हिडिओला नक्की कॉमेंट करायचं आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.